मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची हाक दिली। फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला। जरांगेंच्या आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाही, मी आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी भरपूर काम केलं, अशी प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्र्यांनी दिली। तर लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री आहेत, त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना, त्यांनी जी आर काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की जी आर काढा म्हणून। त्या जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना। दुसरं पण आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मन जिंकावेत बस। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत, उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो। आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे। तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही। दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्त यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला। त्याला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया। मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा